ज्यावेळी आपण विठ्ठल 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 असं नामस्मरण करत त्या ठिकाणी मंत्रमुग्ध होतो, कुठलंच दुःख आपल्याला त्रास देत नाही, कुठलं दुःख आठवत देखील नाही. ही या नामस्मरणाची जी शक्ती आहे, जी ताकद आहे, ती केवळ आपल्या जवळ आहे. आणि म्हणून जगातला सगळ्यात श्रीमंत देश कुठला असेल तर तो आपला भारत देश आहे. कारण आपल्याकडे विचारांची श्रीमंती आहे, जी आमच्या संतांनी खऱ्या अर्थानं टिकवलेली आहे. आज खरं म्हणजे वारी, मगाशी या ठिकाणी सांगितलं की वारीच्या संदर्भात जगातली सगळ्यात मोठी तीर्थयात्रा म्हणजे वारी आहे. आणि या वारीमध्ये सगळ्यात महत्वाचं काही असेल तर स्वयंशिस्त आहे. याला शिस्त लावण्याला कोणालाही बाहेरून यावं लागत नाही. या वारीमध्ये पोलिसांचं कुठलंही काम नाही. पोलिसांचं काम असेल तर फक्त थोडं ट्रॅफिक वगैरे पाहणं एवढंच काम आहे. बाकी जी स्वयंशिस्त या वारीमध्ये पाहायला मिळते, मला असं वाटतं की जे वारी करतात त्यांच्या जीवनामध्ये एक वेगळा आनंदही निर्माण होतो, त्यांच्या जीवनाला एक शिस्तही लाभते. आणि त्यांना कितीही दुःखाचे प्रसंग आले, शेवटी आपल्याला गीतेमध्ये श्रीकृष्णांनी सांगितलेलं आहे की दुःख हे येणारच आहे, पण त्या दुःखाने किती दुःखी व्हायचं आहे आपल्याला ठरवायचं आहे. अशा प्रकारचा जो विचार आपल्याला श्रीकृष्णांनी दिलेला आहे तो खऱ्या अर्थानं या वारीच्या माध्यमातून आपण रुजवण्याचा प्रयत्न करतो.